नमस्कार मंडळी. शेअर बाजार आपल्याला रोज काहीतरी सांगत असतो नाही का? पण हे सिग्नल समजून घ्यायचे कसे आणि त्यातून एक चांगली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी बनवायची? चला, आज आपण हेच सोपं करून समजून घेऊया. सगळ्यात मोठा प्रश्न जो प्रत्येक ट्रेडरला रोज पडतो, की मार्केट वर जाणार, खाली येणार की एकाच जागी फिरत राहणार? आपली पुढची मूव्ह काय असली पाहिजे? ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणारी काही खास साधने आज आपण बघणार आहोत. तर मग दिवसाची सुरुवातच करूया बाजाराच्या मॉर्निंग अलार्मने, म्हणजे गिफ्ट निफ्टीने. हे इतकं महत्वाचं आहे कारण आपला बाजार उघडायच्या आधीच ते आपल्याला एक इशारा देतं की आज बाजाराचा मूड कसा असू शकतो. ओके, तर मग हा गिफ्ट निफ्टी आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या निफ्टी 50चाच एक फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट आहे. हा गुजरातच्या गिफ्ट सिटीमधून ट्रेड होतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जगभरात जे काही चाललंय त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होईल याचा पहिला अंदाज आपल्याला इथूनच मिळतो. बरं, मग गिफ्ट निफ्टी आणि आपला नेहमीचा निफ्टी 50 यात फरक काय आहे? बघा, गिफ्ट निफ्टी म्हणजे हवामानाचा अंदाज, जो जवळपास 19 तास चालू असतो आणि डॉलरमध्ये मोजला जातो. तर आपला निफ्टी 50 म्हणजे प्रत्यक्ष हवामान, जे फक्त बाजार चालू असताना दिसतं आणि रुपयांमध्ये मोजलं जातं. एक भविष्याचा संकेत देतो तर दुसरा वर्तमान दाखवतो. सोपा आहे की नाही? आणि हे फक्त आपणच नाही म्हणत. ICICI डायरेक्टसारखे मोठे एक्सपर्ट सुद्धा हे सांगतात. त्यांच्या मते गिफ्ट निफ्टीची चाल बघूनच कळतं की आपला बाजार सकाळी कसा उघडणार आहे. म्हणूनच सगळे मोठे ट्रेडर्स सकाळी सर्वात आधी यावरच नजर टाकतात. ठीक आहे, बाजाराची दिशा तर कळाली, पण बाजारात भीतीचं वातावरण किती आहे? म्हणजे मार्केट किती घाबरलेलं आहे? हे मोजण्यासाठी एक खास मीटर आहे, ज्याला म्हणतात फिअर गेज, म्हणजेच आपला इंडिया VIX. चला, आता याला समजून घेऊया. तर इंडिया VIX म्हणजे काय? हे आहे बाजाराच्या अस्थिरतेचं बॅरोमीटर. सोप्या भाषेत पुढच्या 30 दिवसात मार्केटमध्ये किती उलथापालथ होऊ शकते याचा अंदाज VIX आपल्याला देतो. आणि हा आकडा कुठून येतो? तर निफ्टी ऑप्शन्सच्या खरेदी विक्रीच्या ऑर्डर्समधून तो कॅल्क्युलेट केला जातो. बरं, मग VIX जास्त असला तर काय आणि कमी असला तर काय? बघा, VIX जर वाढलेला असेल तर समजा बाजारात मोठी धावपळ होणार आहे, मोठे चढउतार अपेक्षित आहेत. हे ऑप्शन खरेदी करणाऱ्यांसाठी एक पर्वणी असू शकते. आणि जर VIX कमी असेल तर मार्केट शांत राहण्याची शक्यता आहे. हे ऑप्शन विकणाऱ्यांना म्हणजे सेलर्सना जास्त आवडतं. आणि सध्याची परिस्थिती काय सांगतेय? एक्सपर्टचं म्हणणं आहे की इंडिया VIX सध्या वरच्या दिशेनेच जातोय आणि बजेटपर्यंत तो वाढलेलाच राहू शकतो. याचा सरळ अर्थ काय? की येणाऱ्या काळात बाजारात अस्थिरता चांगलीच वाढलेली दिसू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागेल. ओके, तर आपण 2 महत्वाचे इंडिकेटर्स पाहिले. आता थोडं झूम आउट करूया आणि बाजाराचं मोठं चित्र म्हणजे बिग पिक्चर पाहूया. बाजाराच्या महत्वाच्या लेव्हल्स कोणत्या आहेत आणि मोठे मासे म्हणजे FIIs आणि DIIs काय करत आहेत ते बघू. तर बाजारातली खरी लढाई सध्या कुठे चालू आहे? निफ्टीसाठी 25,000 आणि 25,500 हे मजबूत सपोर्ट आहेत. तर दुसरीकडे 25,800 आणि 26,000 हे मोठे अडथळे म्हणजे रेझिस्टन्स आहेत. सध्या बाजार याच रेंजमध्ये अडकलेला दिसतो. आणि या लढाईत 2 मोठे खेळाडू आहेत. बाजारात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूला आहेत परदेशी गुंतवणूकदार म्हणजे FIIs, जे विक्रीचा सपाटा लावत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपले देशांतर्गत गुंतवणूकदार म्हणजे DIIs, जे खरेदी करून बाजाराला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, आतापर्यंत आपण बरंच विश्लेषण केलं, पण ह्या सगळ्या माहितीचं करायचं काय? चला, आता या ज्ञानाला कृतीत उतरवूया आणि पाहूया की यावर आधारित ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी बनवायची. आता आपल्याला हे तर कळलंय की बाजार सध्या एका रेंजमध्ये आहे, म्हणजे साईडवेज आहे. मग अशा बाजारात पैसे कसे कमवायचे? कोणती स्ट्रॅटेजी इथे कामी येईल? याचं उत्तर आहे शॉर्ट स्ट्रॅडल. ही एक खास ऑप्शन स्ट्रॅटेजी आहे जी अशा साईडवेज मार्केटसाठीच बनलेली आहे. यात आपण काय करतो? एकाच स्ट्राईक प्राईसचा कॉल आणि पुट ऑप्शन दोन्ही विकतो आणि जोपर्यंत बाजार त्या रेंजमध्ये खेळत राहतो तोपर्यंत आपल्याला प्रीमियमचा फायदा होत राहतो. चला, एक छोटं उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा निफ्टी आहे 22,000वर. आपण 22,000च्या स्ट्राईकचा एक कॉल आणि एक पुट विकला आणि आपल्याला दोन्ही मिळून ₹200 प्रीमियम मिळाला.
आता आपलं गणित सोपं आहे. 22,000 अधिक 200 म्हणजे 22,200 ही झाली वरची लिमिट आणि 22,000 वजा 200 म्हणजे 21,800 ही झाली खालची लिमिट. जोपर्यंत निफ्टी ह्या दोन लेवल्सच्या मध्ये राहील तोपर्यंत आपण नफ्यात आहोत. ही झाली एक जनरल मार्केट स्ट्रॅटेजी. पण या विश्लेषणातून एक विशिष्ट स्टॉक सुद्धा रडारवर आलेला आहे, जिथे मोमेंटम दिसतोय. चला आता त्यावर एक नजर टाकूया. आणि तो स्टॉक आहे टाटा स्टील. का? तर पहिली गोष्ट म्हणजे हा स्टॉक लगातार हायर हाय आणि हायर लो बनवतोय, जो एक चांगला ट्रेंड आहे. दुसरा म्हणजे संपूर्ण मेटल सेक्टरच सध्या तेजीत आहे. तिसरं, ऑप्शन डेटा सांगतोय की 170 ते 180च्या लेवलवर जबरदस्त सपोर्ट आहे आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढतोय. या सगळ्या गोष्टी मिळून एक मजबूत तेजीचा सिग्नल देत आहेत. तर आज आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. ह्या सगळ्या म्हणजे एका ट्रेडरच्या ट्रेडिंग टूलकिटमधली आवश्यक हत्यारं आहेत. चला जाता जाता या टूलकिटवर एकदा पटकन नजर टाकूया. तर आपल्या टूलकिटमध्ये काय काय आहे? गिफ्ट निफ्टी, जो आपल्याला सकाळचं सिग्नल देतो. इंडिया विक्स, जो बाजारातील भीती मोजतो. टेक्निकल लेव्हल्स, जे आपल्याला बाजाराचा नकाशा दाखवतात. संस्थात्मक प्रवाह, जो मोठ्या प्लेयर्सची चाल सांगतो. आणि या सगळ्यावर आधारित ऑप्शन स्ट्रॅटेजी आणि स्टॉप एनालिसिस, जे आपल्याला योग्य संधी शोधायला मदत करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजार दररोज आपल्याशी बोलत असतो, वेगवेगळे सिग्नल देत असतो. फक्त आपल्याला त्याची भाषा ऐकता आली पाहिजे. आज आपण तीच भाषा शिकण्याचा एक प्रयत्न केला. तर आता खरा प्रश्न हा आहे की यापुढे आपण यापैकी कोणत्या सिग्नलकडे अधिक लक्ष देणार आहोत.